press the bell icon on the YouTube app and never miss another update. Hi students, welcome to Yash Academy Karad. In this video, we will study the chemical properties of ethers. Ethers are chemically inert. म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये ते सहजासहजी भाग घेत नाहीत. बिकॉज कार्बन ऑक्सिजन कार्बन लिंकेज इज व्हेरी स्टेबल आणि त्यामुळं सहजासहजी त्या रासायनिक अभिक्रिया आपल्याला पाहायला मिळत नाहीत. सो दे आर नॉट अफेक्टेड बाय अल्कलीज NaOH किंवा KOH, अल्कली मेटल्स, cold dilute acids and oxidizing and reducing agents. म्हणजे या सर्वांची रिएक्शन जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर इथर्स बरोबर रिएक्शन होत नाही. बिकॉज कार्बन ऑक्सिजन कार्बन लिंकेज is found to be very stable. Even though ethers show some limited chemical reactions due to number 1 alkyl group. हा इथर जो तुमच्या समोर दिसतोय स्ट्रक्चर ROR, त्यामध्ये जो R असणार आहे त्यामुळे काही रिएक्शन्स यामध्ये पाहायला मिळतील. तोच जर आपण या पद्धतीने दाखवला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की ऑक्सिजन शेजारी जे काही कार्बन ॲटम्स असणारे आहेत त्याला जोडलेले जे हायड्रोजन ॲटम्स आहेत ते हायड्रोजन ॲटम्स रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात. म्हणजे अल्काइल ग्रुपची रिएक्शन म्हणजे नेमकी कुणाची रिएक्शन आहे तर कार्बन जो ऑक्सिजनला जोडलेला असणार आहे त्याला जोडलेले जे हायड्रोजन असणारे आहेत ते रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात आणि त्यामुळे ती रिएक्शन आपल्याला पाहायला मिळते. हा एक टाइप रिएक्शनचा आहे. सेकंड, ड्यू टू इथरल ऑक्सिजन. इथरल ऑक्सिजन म्हणजे इथं जो तुमच्या समोर इथं स्ट्रक्चर दिसतंय ROR, हे ROR स्ट्रक्चर जे असणार आहे ऑक्सिजन हॅज 2 लोन पेअर्स, त्यापैकी एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ही इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिसना दिली जाते आणि त्यामुळे देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ए न्यू टाइप ऑफ बॉन्ड दॅट इज अ कोऑर्डिनेट बॉन्ड. अशा पद्धतीचा नवीन बंध ते तयार करू शकतात. म्हणजे जर इलेक्ट्रॉन पेअर ते देत असतील तर याचा अर्थ असणार आहे की ते लेविस बेस म्हणून काम करत असणार आहे. म्हणजे तो इथर हा वीक बेस म्हणून इथं ऍक्ट होऊ शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथं पहा. And third type of reaction is the breaking of or cleavage of carbon oxygen linkage. म्हणजे इथं कार्बन ऑक्सिजन लिंकेज हे इथं आपण पाहिलं तर या कार्बन ऑक्सिजन हे लिंकेज किंवा कार्बन ऑक्सिजन हे लिंकेज कोणतंही एक ऑक्सिजन कार्बन ऑक्सिजन लिंकेज इथं ब्रेक होऊ शकतं. म्हणजे या 3 वेगळ्या प्रकारच्या रिएक्शन्स इथर्स हे आपल्याला दाखवतं, त्या आपण पुढे अभ्यासणार आहोत. पण जरी असलं तरी इतर जे असणारे आहेत दे रिएक्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड्स लाईक HBr अँड HI. म्हणजे इथं यांची रिएक्शन आपल्याला पुढं अभ्यासायची आहे. पहिल्यांदा आपण बघूया रिएक्शन ऑफ इथर्स ड्यू टू अल्काइल ग्रुप. म्हणजे त्यामध्ये जो अल्काइल ग्रुप असणार आहे त्यामुळे रिएक्शन कोणती घडते ते इथं आपण बघूया. व्हेन इथर्स आर एक्सपोज टू ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन they form peroxides. पेरॉक्साइड्स म्हणजे काय तर जिथं ऑक्सिजन लिंकेज आपल्याला पाहायला मिळतं ती पेरॉक्साइड्स असणारी आहेत. आणि अशी सर्व पेरॉक्साइड्स ही नेहमी अस्थिर असतात, अनस्टेबल असतात. ते आपण इथं आता कशी तयार होतात ते बघूया. दिस इज डायइथाइल इथर. व्हेन एक्सपोज टू ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन, तर इथं पहा हा जो ऑक्सिजन असणार आहे O2 तो बरोबर जो कार्बन ऑक्सिजनला थेट जोडलेला आहे त्याला जो हायड्रोजन जोडला आहे तो कार्बन हायड्रोजन बॉन्ड हा तिथं ब्रेक होतो आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल तिथं ऍड होतो आणि हायड्रोपेरॉक्साइड्स तयार होतात. इथं बघा हे हायड्रोपेरॉक्साइड तयार झालंय पहा. O2 डायरेक्ट CH बॉन्ड मध्ये ऍड झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
या स्ट्रक्चरचं नाव आहे डायइथाइल इथर हायड्रो पेरॉक्साइड किंवा पेरॉक्साइड ऑफ डायइथाइल इथर असं म्हटलं तरी पण चालू शकतं. म्हणजे ही जी रिॲक्शन असणारी आहे तिथं थेट ऑक्सिजन हा CH बॉन्ड मध्ये ऍड होतो. म्हणजे इथं अल्काइल ग्रुप इन्व्हॉल्व्ह झालेला रासायनिक अभिक्रियेमध्ये पाहायला मिळतो. हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे. असे जे तयार झालेले पेरॉक्साइड्स असणारे आहेत दे आर हायली अनस्टेबल अँड एक्सप्लोजिव्ह ऍट अ हाय टेम्परेचर. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे की ते अनस्टेबल आहेत अँड एक्सप्लोजिव्ह पण आहेत ऍट हाय टेम्परेचर. Now the next reaction due to ethereal oxygen, that is the second type of reaction. Actually a lone pair of electron which is present on oxygen in ether is involved in a chemical reaction. म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये इथर मध्ये जो ऑक्सिजन असणार आहे त्याच्याकडे ज्या दोन लोन पेअर्स असणार आहेत पैकी एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ही रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेताना आपल्याला पाहायला मिळते. हे इथर डायइथाइल इथर आहे. when treated with cold concentrated acid like HCl, at that time diethyl ether dissolves in acids. याच्यामध्ये तो डिझॉल्व होतो आणि रिएक्शन मध्ये काय मिळतं पहा तर ऑक्झोनियम सॉल्ट्स यामध्ये मिळतात. म्हणजे डायइथाइल ऑक्झोनियम क्लोराइड हा सॉल्ट तयार होतो. कसा तयार होतोय पहा. हे स्ट्रक्चर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये तो नवीन बॉन्ड तयार झालेला पाहायला मिळतोय की जो इनिशियल इथर मध्ये नाही. मग तो H आला कुठून तर जे ऍसिड आपण वापरतो या रिएक्शन मध्ये त्या ऍसिड HCl मधून H+ आयन उपलब्ध होईल. तो प्रोटॉन असणार आहे. इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट असणार आहे. आणि मग ऑक्सिजन जो असणार आहे की जो वीक बेस असेल ज्याला आपण लेविस बेस म्हणतो कारण इट कॅन डोनेट ए लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस आणि त्यामुळे त्याला लेविस बेस आपण म्हणतो. आणि त्यामुळे ही एक इलेक्ट्रॉन पेअर या इलेक्ट्रॉन डेफिशियंट प्रोटॉनला दिली जाते. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ए न्यू टाइप ऑफ बॉन्ड बिटवीन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. आणि त्यामुळं या रिएक्शन मध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ ऑक्सिजन इन इथर इज इन्व्हॉल्व्ड सो ॲज टू फॉर्म ऑक्झोनियम सॉल्ट्स त्यांना म्हटलं जातं. म्हणजे अशा पद्धतीची ही रिएक्शन असणारी आहे. हे पाहिजे ड्यू टू लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इथर्स ऍक्ट ॲज अ लेविस बेस. दे आर वीक बेसेस. इथं HCl च्या ठिकाणी आपण इन प्लेस ऑफ HCl H2SO4 मे बी युज्ड. म्हणजे H2SO4 पण आपण वापरू शकतो. पण फरक फक्त प्रॉडक्ट मध्ये काय असणार आहे H+ हा प्रोटॉन H2SO4 पासून मिळेल. तो ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये तो बॉन्ड तयार होईल. आणि व्हॉट इज लेफ्ट HSO4-1 हा बायसल्फेट आयन तयार जो झालेला असेल तो इथं पुढे प्रॉडक्ट मध्ये तुम्ही Cl- च्या ठिकाणी लिहिला तर तो प्रॉडक्ट आपल्याला H2SO4 बरोबर जर रिएक्शन कॅरी आउट केली तर हा बदल तुम्हाला करता यायला पाहिजे. म्हणजे या पद्धतीनं ही रिएक्शन इथरल ऑक्सिजनची आपल्याला पाहायला मिळते. इथं रिएक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड, that is the third type of reaction in which there is a cleavage of carbon oxygen bond in ethers. First reaction with phosphorus pentachloride. phosphorus pentachloride बरोबर रिएक्शन आपण इथं पाहणार आहोत. हा इथर असेल प्लस PCl5 phosphorus pentachloride. When heated it gives alkyl chlorides. RCl हा अल्काइल क्लोराइड्स मिळतं. आणि या बरोबरच POCl3 फॉस्फोरिल क्लोराइड किंवा फॉस्फरस ऑक्सी ट्रायक्लोराइड हाही बाय प्रॉडक्ट या रिएक्शन मध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. आता इथं नेमकं काय होतं एक गोष्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे की फॉस्फरस पेंटाक्लोराइड व्हेन हीटेड इट डिकम्पोजेस टू गिव्ह PCl3 अँड Cl2. म्हणजे याचा अर्थ असा असणार आहे की जे 5 बॉन्ड्स इथं आपल्याला फॉस्फरसनं Cl बरोबर तयार केलेले दिसतात पैकी 3 बॉन्ड हे स्ट्रॉंग असणारे आहेत आणि 2 बॉन्ड
PCl हे वीक असणारे आहेत की जे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत असले पाहिजेत. म्हणजे इथं PCl2 चे हे जे दोन बॉन्ड्स असणार आहेत ते बॉन्ड ब्रेक होतील आणि एक Cl gets attached to R and second Cl gets attached to R dash. So there is a formation of corresponding alkyl chlorides. आणि मग ऑक्सिजनची जी व्हॅलन्सी असणार आहे ती 2 आहे. फॉस्फरसचे 2 बॉन्ड्स ब्रेक झालेले आहेत आणि त्यामुळे होतं काय की ऑक्सिजन जो असणार आहे तो इट गेट्स अटॅच टू फॉस्फरस. ऑक्सिजन गेट्स अटॅच टू फॉस्फरस टू फॉर्म फॉस्फोरिल क्लोराइड. अशा पद्धतीनं ही रिएक्शन इथं घडताना आपल्याला पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल, when ethyl methyl ether is heated with PCl5, it gives methyl chloride and ethyl chloride. रिएक्शन आता आपण बघूया इथं. हा इथाइल मिथाइल इथर असेल. when heated with phosphorus pentachloride gives methyl chloride and ethyl chloride plus फॉस्फोरिल क्लोराइड. म्हणजे या रिएक्शन मध्ये काय होत असलं पाहिजे तर हा मिथाइल आणि Cl मिथाइल क्लोराइड, हा इथाइल आणि Cl इथाइल क्लोराइड आणि ऑक्सिजन जो असणार आहे गेट्स अटॅच टू फॉस्फरस टू फॉर्म फॉस्फोरिल क्लोराइड. म्हणजे अशा पद्धतीनं इथर्स मधला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा PCl5 न ब्रेक झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हे झालं ओपन स्ट्रक्चर इथरचा. इन सायक्लिक इथर्स, नीट आणि जेईच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारले जातात की जिथं आपल्याला याचं ऍप्लिकेशन करावं लागतं. म्हणजे इथं कशा पद्धतीनं आता जी आपण PCl5 वर रिएक्शन अभ्यासलेली आहे त्याचं इथं सायक्लिक इथर्स मध्ये कसं ऍप्लिकेशन करायचं ते आपण बघूया इथं. आता हा जो असणार आहे तो ऑक्झिरेन आहे किंवा इथिलीन ऑक्साईड याला आपण म्हणतो. इपॉक्साइड्स आहेत ही ऑक्झिरेन आहे याचं नाव. सायक्लिक इथर आहे. when heated with phosphorus pentachloride gives काय मिळतंय बघा. Cl CH2 CH2 Cl ऍडजसेंट कार्बन ऍटम वर 2 Cl पाहायला मिळतात. म्हणजे व्हिसिनल डायहालाइडचे एक्झाम्पल असणार आहे. इथिलीन डायक्लोराइड आहे. आता इथं इथिलीन डायक्लोराइड कसा मिळतोय ते पहा. हे जे ऑक्झिरेन आहे, ऑक्झिरेन त्याचं स्ट्रक्चर आपण इथं डिटेल मध्ये काढलेलं आहे. कनेक्टिव्हिटी बॉन्डची कशी आहे ऍटम्स मध्ये ते इथं दाखवलेली आहे. इथं तुमच्या लक्षात येईल की हे 2 कार्बन जे दिसत आहेत, ईच कार्बन इज बॉन्डेड टू 2 हायड्रोजन ऍटम्स. त्यामुळे प्रत्येक कार्बन 2 हायड्रोजनला जोडला असल्यामुळं प्रत्येक कार्बनकडे इलेक्ट्रॉनची घनता एकसारखी आहे आणि त्यामुळं जो Cl कार्बनला जोडला जाणार आहे तो कोणत्याही कार्बनला जोडला तरी अडचण यामध्ये येत नाही. कारण बोथ कार्बन ऍटम्स हॅव वन अँड द सेम इलेक्ट्रॉन डेन्सिटी. इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही सेम आहे. त्यामुळं तिथं हा एक Cl या कार्बनला म्हणजे तो इथं जोडला जाईल, दुसरा इथं जोडला जाईल. म्हणजे CH2Cl CH2Cl इथिलीन डायक्लोराइड हे मिळतं. म्हणजे अशा पद्धतीनं ती रिएक्शन घडताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे इथं रिंग ओपनिंग आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि ऑक्सिजन गेट्स अटॅच टू फॉस्फरस टू फॉर्म फॉस्फोरिल क्लोराइड POCl3 इथं हा तयार होतो. म्हणजे इथं अशा पद्धतीनं म्हणजे रिंग दिली म्हणून आपल्याला वेगळं त्याचा विचार करायचा नाही, तर आतापर्यंत झालेल्या रिएक्शनचं ऍप्लिकेशन आपल्याला कसं करता येईल आणि हे ऍप्लिकेशन करून त्याचा प्रॉडक्ट काय असेल हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. त्याच्या पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे टेस्ट युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही आता जे शिकलेला आहात या व्हिडिओमध्ये त्यावरनं तुम्हाला इथं प्रॉडक्ट लिहायचं आहे. हे एक स्ट्रक्चर आहे. आता इथं खाली नाव जरी दिलं असलं तरी त्याचा विचार न करता दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये PCl5 ची रिएक्शन जर केली तर काय होतंय ते आपण पाहायचं आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही प्रॉडक्ट लिहायचा आहे. हे जे स्ट्रक्चर आहे यावर PCl5 ची रिएक्शन केल्यानंतर काय होतं, काय प्रॉडक्ट असणार आहे तो प्रॉडक्ट आपण इथं लिहायचा आहे आणि तो आम्हाला कळवायचा आहे. म्हणजे जर तो प्रॉडक्ट तुम्ही सांगितला तर याचा अर्थ हा व्हिडिओ नीट
किंवा हा कंटेंट जो आहे तो हा नीट तुम्हाला समजलेला आहे आणि त्यामुळं तुम्ही त्याचं उत्तर अचूक लिहू शकता. बरोबर आहे? धन्यवाद.